बाई माणसाच्या अंगात 36 नखरे असतात. या पट्ट्या नाक कीर्तन सोडलं, घरी 36 नखरेच नेले. गडी तसा नखऱ्याचाच होता म्हणून नखरेच घेऊन गेला. आता एक भेटणं कट नाही. ज्यांना भेटल्या त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, त्यांना तुम्ही चांगलं सांभाळा. तसं तर गडी माणसाने बाई माणस सोबत भांडण कधीच करू नये. बरं, महिला मंडळ लक्ष असू द्या, मी तुमच्याकडून बोललो बरं काय. बचत गट आत्या लक्ष असू द्या, मी तुमच्याकडून बोललो बरं काय. हा दृष्टांत ऐकल्यावर कोणताच नवरा बायको सोबत भांडणार नाही. त्याच्याने लक्ष देऊन ऐका. खाली मग कीर्तन संपल्यावर मला खाली हातून जाऊ देऊ नका. पुढचं बोलत नाही, समजणाऱ्याला समजलं. विठ्ठल लक्षपूर्वक ऐका. मला सांगा, गडी माणसानं बाई माणसासोबत भांडण झाल्यावर खरं सांगा, 4 चौघ जमा झाल्यावर कोणाकडून बोलते तो? गडी माणसाकडून बोलतेत का बाई माणसाकडून? खरं सांगा, माझ्या तोंडापुरतं बोललं. बाई माणसं. एका गावी असंच झालं. एका गावी सप्ताह सुरू होऊन 36 वर्ष झाले आणि त्या गावातील एका व्यक्तीचं लग्न झालं होतं आणि त्याच्या लग्न होऊन सुद्धा 36 वर्ष झाली. ती म्हणजे सपन्याची स्थापना आणि लग्न एका दिवशी होतं. त्याची बायको परमार्थिक होती. 7 ते 9 कीर्तन, 9ला अन्नदान, 9ला भोजन. अख्खं गाव कीर्तनला यायचं महाराज, पण हा पट्ट्या 36 वर्षात एकदा सुद्धा कीर्तनला आला नाही. त्याची बायको परमार्थिक होती. त्याची बायको म्हणाली, अख्खं गाव कीर्तनला यायले पण तुम्हीच येईनात. मग त्याच्या बायकोने लय आग्रह केल्यामुळे तो आला. योगायोग असा की त्या दिवशी त्या महाराजानं सांगितलं, बाई माणसाच्या अंगात 36 नखरे असतात. या पट्ट्या नाक कीर्तन सोडलं, घरी 36 नखरेच नेले. गडी तसा नखऱ्याचाच होता म्हणून नखरेच घेऊन गेला. घरी केलं सुरू त्यानं. आपल्या लग्नाला 36 वर्ष झाले. महाराज म्हणले, बाई माणसाच्या अंगात 36 नखरे असतात. कुठं तुले दाखव, 36 नखऱ्यातला एकतरी नखरा दाखव, एकतरी नखरा दाखव. सकाळी उठलं केलं सुरू, एकतरी नखरा दाखव, एकतरी नखरा दाखव. या पट्ट्यानं त्याच्या बायकोला वैताग दिला आणि त्याची पत्नी त्या महाराजाकडे गेली. महाराजाला म्हणली, काय सांगून ठुलं महाराज तुम्ही, बाई माणसाच्या अंगात 36 नखरे असतात. त्या मालकानं मला वैताग दिलाय, एकतरी नखरा दाखव, एकतरी नखरा दाखव. ते महाराज साधे सोपे नव्हते महाराज. ते महाराज म्हणाले, असा औषध देतो की एका चक्रातच गुण आला पाहिजे. मग म्हणला, करा का निकडं. काय सांगितलं ते सांगितलं आणि ती माऊली घरी आली. सकाळी उठलं केलं सुरू त्यानं, एकतरी नखरा दाखव, एकतरी नखरा दाखव. त्याची पत्नी म्हणाली, तसेच आपले शेतातले कामं राहिले, मी डबा घेऊन येते मागून. मग तो म्हणला, ठीक आहे, पण येताना एकतरी नखरा घेऊन ये सगळं. ती म्हणली, ठीक आहे. तो गेला आणि हिनं मस्त बेत केला. त्याच्या पत्नीनं मस्त बेत केला. आंबाड्याची भाजी आणि बाजरीची भाकर. आता गाव होतं, गावासमोर एक नदी होती. त्या नदीला 12 महिने पाणी राहायचं. 12 महिने पाणी राहायचं. आणि त्याची पत्नी गेली त्या नदीवर आणि 2 मासे धरले, कोळंब्यात टाकले, गेली शेताकडे. त्याच्या मागं जाऊन उभा राहिली आणि त्याला न कळता त्याच्या नांगरटीच्या तासात मासे टाकले आणि तिला आवाज दिला, वैव ऐकता का, आपल्या नांगरटीच्या तासात मासे निघालेत. तो म्हणला, अशा वैशाखाच्या महिन्यात आणि नांगरटीत कुठं मासे निघत असते वय सर्ज्या राजा. ती म्हणली, मी म्हणते म्हणून पा.
त्यांनी एकदा मागं वळून पाहितलं. तो म्हणला खरंच ना, ते जिवंतच होते असे त्यांना उड्या आणायला लागले. तो म्हणला घे इकडं कोळंब, टाकू दे पाण्यात. टाकले पाण्यात. आणि तो म्हणला जेवायला काय आणले? ती म्हणली आंबाड्याची भाजी आणि बाजरीची भाकर. तो म्हणला कॅन्सल, घरी जाय आणि माशाची भाजी बनव. तो गडी काय माळकर नव्हता. ती म्हणली ठीक आहे, घरी गेली. आणि हा गडी आला. त्याचं 80-25 घर होतं. 80मध्ये 5-25 माणसं बसलेले होते. आणि आग गेला गोट्यामध्ये आणि बैल बांधले, आला घरामध्ये. तिला म्हणला वाढ बरं. मग त्याच्या पत्नीनं वाढली आंबाड्याची भाजी आणि बाजऱ्याची भाकर. गडी गरम होता आणि बाजऱ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी पाहून लाल बुंग झाला आणि म्हणाला तू माशाची भाजी करणार म्हणून मी दिवसभर उपाशी राहिलो आणि तू मला सकाळचीच वाढली आंबाड्याची भाजी आणि बाजऱ्याची भाकर. ती म्हणली ती कुठे आहेत मासे, कोणचे मासे? ती तसं म्हणलं आणि एक कानाखाली ओढली. तिचं 80-25 घर होतं. ती ओरडत बाहेर आली. मग त्या 80 मधले 5-25 माणसं गोळा झाले आणि म्हणाले का? त्याच्यातला एक वयस्कर बाबा म्हणाले का आणतो? तो म्हणाला मी नांगरत असताना आमच्या नांगरटीच्या तासात मासे निघले आणि हिला माझ्या हातानं हिच्याकडे दिले आणि हिला म्हणलं घरी जाऊन माशाची भाजी कर. ही आता म्हणाली कुठे आहेत मासे, कोणचे मासे, केव्हा निघले मासे? मग ते वयस्कर बाबा म्हणाले ही बाई तुझ्यापाशी 36 वर्ष नांदली, हे भाग्याचं समज, भाग्याचं समज. मग ते वयस्कर बाबा म्हणाले अशा वैशाखाच्या महिन्यात आणि कुठे नांगरटीत मासे निघत असत होय? विनाकारण हे बायकोला आणतोय पारे पोरो याचा आकार. असा हल्ला महाराज. कणिक तिंबावा असा तिंबला. बारुळा तिरुळाच करून टाकला, वाकडा तिकडाच करून टाकला. आता कांगोलीकडे बघायचा आणि हिंगोलीकडे चालाय, हा पूर्वेकडे पाहायचा पश्चिमेकडे चालाय. मग ते शेवटी त्याची बायकोच मदत गेली. म्हणली जाऊ द्या सोडा, शेवटी माझा नवराच आहे. मग सोडल्या आणि हाताला धरून घरात आणलं. ती म्हणली वाढू का जेवायला? तर म्हणला वाढ जी असन ते वाढ, सकाळपासून उपाशी आहे आणि तर नांगर हाणलाय आणि गावकऱ्यांनी पार अंगाचा खुळखुळा केलाय, कणिक तिंबावा असा तिंबलाय. वाढ जी असन ते वाढ. मग तिनं वाढली माशाची भाजी. मग तो म्हणला मावसे कुठेच मासे, कुठून आणले मासे? ती म्हणली आपली नांगरटीतले. मग तो म्हणला मग मगाशीच का नाही वाढले? ती म्हणली मग तुम्हीच मला लागले ना 3 दिवसापासून, एक तरी नाकरा दाखव. हे झाला एक नाकरा, अजून 35 शिल्लक आहे, दाखवायचे का? तो म्हणलं ग मी उद्या उठतो आणि कुंभमेळ्यालाच जातो. विठ्ठला त्याच्याने गडी माणसाने बाई माणसोबत कधीच भांडण करू नये. विठाला